विशेष मालिका श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत आजच्या 17व्या भागाचे प्रायोजक आहेत नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, NRG ग्रुप इंडिया, जालन्याचं दैनिक जालना नायक, निरामय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, चिन्मय लेडीज कलेक्शन। चला सुरू करूयात आजचा 17वा भाग। देवा बोला हो माझा देवा बोला हो माझा तुम्हीच
हरिभक्तपरायण नंदकुमारजी विडोळकर महाराज यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांच्याशी आणि आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी 5 वाजेच्या सुमारास ते स्वतः आपल्याकडे येत आहेत. मी वेदशास्त्र संपन्न आचार्य महाराजांना विनंती करतो की त्यांनी पुढील कथामृताला सुरुवात करावी. सद्गुरु प्रल्हाद महाराजांनी आपल्या सद्गुरुनाथांच्या प्रवचनातून जो काही संकेत मिळाला त्या संकेताप्रमाणे संपूर्ण ग्रहदान केलं. ग्रहदान म्हणजे घरातलं सगळं सामान काढून घेऊन रिकामं घर नाही गेलं. घरातल्या सगळ्या वस्तू सहवर्त आणि मग रामाच्या मंदिरात येऊन बसले. आपण ते वर्णन ऐकलं की पहिली रामनवमी महाराजांची जालन्याला झाली आणि त्या दिवशीपासून रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना रामायण सांगायला सांगितलं. ते आजीवन त्यांनी नियम पाळला. रामनवमीचा उत्सव झाला, हनुमान जयंतीचा उत्सव झाला आणि प्रल्हाद महाराजांना साखर शरीरात राहायला लागले. दिवसामध्ये दिवस चाललेले आहेत. एकदा माघ महिना राम मंदिरामध्ये महाराजांचं वास्तव्य आणि पूर्वीच्या काळी होळीच्या आधी जवळपास 1 महिना खेड्यापाड्यामध्ये जास्त प्रकार होता. चोऱ्या करून लाकडा गवऱ्या आणायचे. कोणाची बाग उचलून नाही, कोणाच्या दरवाजी चप्पल उचलून नाही, जे दिसेल ते उचलून टाकायचं. ज्याची होळी मोठी तो जिंकला. असा एका 2 माळ्याची मुलं, 2 वारकाची मुलं मित्र होते. ते बाहेर पडले आणि चोरी करण्यासाठी बाहेर पडत असताना राम मंदिरासमोरून चाललेले आहे. पाठीमागे माळीपूर आहे, पुढे ब्राह्मणवाडा आहे. जात असताना एक माहिती होतं ऐकून की प्रल्हाद महाराज अहोरात्र जप करतात. ज्या राम मंदिरामध्ये प्रल्हाद महाराज राहत होते त्या प्रवेशद्वाराला अंगठ्या एवढ्याला फटी होते. फटी पूर्वी किराणा दुकानाच्या जशा फटी असायच्या ना, त्या दाराला फटी होत्या एवढ्या.
पोरं चोरी करायला बाहेर पडले लाकडाची कुलर. या कदाचित प्रल्हाद महाराजांनी आपल्याला पाहिलं आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की काल आमच्या घरासमोर हे नेलं ते नेलं. महाराज आपलं नाव सांगतील. झोपले का जागे पाहू म्हणून हे दोन माळ्याचे वारकाचे पोरं दरवाजामध्ये आले आणि त्या फटीतून आत पाहू लागले. काय चालू होतं? आतल्या राम मंदिरामध्ये एक नंदादीप देवत होता. अंधुकचा प्रकाश बाहेर पडला होता आणि प्रल्हाद महाराज मांडी घालून बसले होते आणि त्या ध्यानमग्न अवस्थेतल्या प्रल्हाद महाराजांना एका सापाने पूर्ण वेढा घातला आणि असा फणा मस्तकावर धरला. हे सांगणारे मुलं आतापर्यंत होते. आता 5-6 वर्ष झाले ते लोक गेले. हे नंतर महाराजांच्या 14व्या दिवशी प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले तेव्हा त्यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले ते शिवरात्रीच्या दिवशी आम्ही असं केलं. आम्हाला काय दिसलं सांगू का? शिवरात्रीच्या दिली अकल्पित, शिवरात्रीच्या दिली अकल्पित दृश्य असे दिसले आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, शिवशंकर भासले,
होतं आणि त्या फटीतून पाहिलं तर प्रकाशाचं वलय आणि अंगाभोवती पूर्ण साखर कोंडावर खणा झालेला स्पष्ट दिसू लागला. आपण आता आरडाओरडा केला तरी हा साप महाराजांना सोडणार नाही. एवढा मोठा साप आहे. आपण आपल्या घरी जाऊ ना कसे चोऱ्या करतात. महाराज हे साखर खेळण्याचं दैवत आहे. सगळ्या समाजातल्या लोकांचं महाराजावर अपार प्रेम आहे. आणि त्या पोरांनी पाहिलं की आता आपले प्रल्हाद महाराज आपल्या उद्या दुपारी दिवसच नाही घरी निघून गेले. रात्रभर झोप नाही. सकाळी काय बातमी समजली. 4 वाजता उठले. प्रभात समय येऊनी बरता काकडा तुझे सुरूच होता. प्रभात समय येऊनी बरता काकडा तुझे सुरूच होता. घडले देना कुणाशी सांगा. घडले देना कुणाशी सांगा. अवचित प्रभू वगळे आहे. शिवशंकर भारतले हमारे. शिवशंकर भारतले हमारे. शिवशंकर भारतले. महाराज काकड आरतीला येऊन पाहिलं या चौघांनी. आरती चालू आहे पण महाराज येतात म्हणून आत आले आणि पाहतात तर महाराजांचा काकडा सुरू. अरे रात्री एवढ्या मोठ्या सापाला विळखा घातल्यावर आपले प्रल्हाद महाराज पुन्हा जिवंत. आश्चर्य वाटलं. लहान मुलं होते 12-14 वर्षाचे. महाराज म्हणाले, अरे प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. थांबा तिथे. प्रसाद भेटायला थांबणार आहे. सगळ्यांना प्रसाद वाटल्यावर त्यांना बोलवलं. प्रसाद घ्या. रात्री जे पाहिलं ते कोणाला सांगू नका. ते तर तुमचे डोळे राहणार नाही. भीती दाखवली महाराजांनी. ते बिचाऱ्याने कोणाला सांगितलं नाही. पण जेव्हा महाराजांनी देह ठेवला आणि मग हा प्रसंग त्यांनी सांगितला. आमचे महाराज शिवशंकर नामस्मरणाने काय होते महाराज. नामे विषबाधा हरती. नामे खेळे खेटके नाचती. नामे होय उत्तम गती अंतकाळी. मला म्हणायचं की एवढं मोठं झालं तरी कसा जप आहे. आपली साधना कशी आहे. काही केलं का सापाने आपल्याला. असं नव्हतं महाराजांचा आयुष्य. अरे ते पाहिलं तर कोणाला सांगू नका. आज काही लोकांची साधना काही नसते महाराज. पण मला रामाचा आदेश झाला. मला दत्ताचा आदेश झाला. तुम्ही साधना किती साधना लागते महाराज. पण महाराजांनी कधी आयुष्यात या गोष्टी उघड केल्या नाही. उलट त्यांनी सांगू नये म्हणून सांगितलं. डोळे रात्री बोलू नका. काय कमाल आहे. एकंदरीत त्या साखर जिल्ह्यामध्ये पूज्य प्रल्हाद महाराज राम मंदिरातून 2-3 ठिकाणी त्यांना जागा बदलाव्या लागल्या. पावसा पाण्याच्या अडचणीने वगैरे वगैरे. सगळ्यात शेवटी बालनाथ मंदिरामध्ये महाराजांची व्यवस्था झाली. जिथे सध्या रामानंद महाराजांचं मंदिर आहे. बालनाथाची मूर्ती होती. बाकी काही नव्हतं. समोर आपला सभामंडप होता आणि त्या सभामंडपाच्या वरंड्यामध्ये आमचे महाराज राहत होते. काही दिवसात 4 पत्र्याची खोली एक स्वयंपाकघर म्हणून काढून दिलं. त्याच्या समोर एक अग्नी कुंड. अग्नी होतं त्यामुळे काढून दिलं. तिथे महाराज आनंदाने राहायचे आणि बालनाथाबरोबर रामाची उपासना. योगायोगाने काय झालं की बाजूला राहणारे देशपांडे त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं पहा. लग्न कुठे होतं. वाशिम जवळ भोजला नावाचं गाव आहे. हे सगळे प्रसंग आपल्याला
अलौकिक वाटतात, पण घडलेले बरं का हे सांगणारे लोक अजून आहेत. हा. त्या भोसल्या नावाच्या गावाला आमच्या साखर शैलीतल्या देशपांडेच्या एका मुलाचं लग्न, आणि सगळे देशपांडे प्रल्हाद महाराजांचे भक्त असल्यामुळे त्यांनी महाराजाला गळ घातली की महाराज लग्नाला आपण चला. वैशाखातलं लग्न आहे, त्रयोदशी चतुर्दशी असं लग्न होतं. जायला महाराजाला जावं लागलं. बैलगाडीचा प्रवास 2 दिवस आलेली मुलीच्या बरोबर त्रयोदशीला महाराज पोहोचले. लग्न लागलं व्यवस्थित, आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमेनंतर इष्टी असते. अग्निहोत्र्याला सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला दररोज आहुती द्यावे लागतात, पण पौर्णिमा आणि अमावस्येच्या प्रतिपदेला इष्टी करावी लागते. इष्टी नावाचा यज्ञ असतो, होम असतो, तो करावाच लागतो. त्याला प्रायश्चित्त होम असं म्हणतात. वेळेपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे म्हणून प्रल्हाद महाराजांनी रात्रीचा प्रवास सुरू केला. उन्हाळ्याचे दिवसाचा प्रवास त्रासदायक असतो. रात्री निघाले, दुरदूर बैलगाड्यामध्ये महाराजांचा जप चालू आहे, आणि रामाची पेटी टांग्याच्या मागच्या पायदानावर बांधलेली. महाराज आणि एक छोटासा माझ्यासारखा बारीक शिष्य आतमध्ये होता. गाडी हाकलणारा समोर होता. त्या घागरमाळा बांधलेल्या होत्या. रात्रीचा वेळ, छान आरामशीर गाडी चाललेली आहे. या आगार आपटीमध्ये केव्हा तरी देवाची पेटी, ती दोरी तुटली, पेटी खाली पडली. या घागरमाळाच्या गाडीच्या आवाजामध्ये ते काही कोणाला समजलं नाही. सकाळी 5 वाजता महाराज साखर खेळण्यामध्ये आले. गड्याने सांगितलं महाराज आपण आज आम्ही पेटी आणतो. महाराज समोर उतरले, गेले बालनाथाच्या मंदिरात, नमस्कार केला देवाला, हस्तपाद प्रक्षालन करायचं, भोपाळ्यामध्ये स्नान करायचं. इतक्या धावत गडी आला. महाराज फार मोठा अपराध झाला. काय झालं? आपली रामाची पेटी गेली. अरे राम हरवले म्हणजे काय? नीट पाहून ये, कुठे पडली असेल, जवळपास जाऊन ये, चक्कर मार, कोणाला तरी बरोबर नाही. त्याचं कारण होतं, रामानंद महाराजांनी राम देताना सांगितलं होतं की रामाचं तीर्थ भेटल्याशिवाय पाणी देखील प्यायचं. राम हरवले म्हटल्यावर पण सूर्योदयाचा स्नानाचा नियम, महाराजांनी स्नान केलं, सूर्योदयाच्या आहुती दिल्या, स्नान करून अर्घ्यप्रदान, गायत्री, पूजा पाठ. 11 वाजेपर्यंत गडी आला. महाराज 5 किलोमीटर जाऊन आले, सापडले नाही. इकडे इष्टीचे ब्राह्मण सांगितलेले होते, नैवेद्य झाला, आरती झाली, वैश्वदेव झाला, ब्राह्मणाला जेवायला बसवलं. ब्राह्मण म्हणे महाराज आपण पण बसा. मी बसलो असतो, पण आमचे राम हरवले. रामाची मूर्ती हरवली नाही. काय हरवलं? आमचे नाव हरवले. मी त्यांना पाहून आणतो आणि मग आम्ही घेऊ. तुम्ही बसून घ्या. तुम्ही जेवला नाही तर माझी इष्टी अपूर्ण नाही. आपल्याला विनंती आहे, बसून घ्या. वगैरे कवाला घेतात. बिचारे नाराजीने जेवले का? माध्याच्या काळी महाराज उपाशी झालेले. आज सकाळपासून पाण्याचा लेश नाही. आचमनाचं जेवढं पाणी गेलं तेवढंच पाणी आमच्या प्रल्हाद महाराजांच्या पोटात होतं. पाण्याचा थेंब नाही. महाराज निघाले. 4 माणसं बरोबर निघाले. बैलगाडी बाहेर पडली. ज्या ज्या रस्त्यानं आले त्या रस्त्यानं जायला लागलेले. बिराडावर समजलं देशपांडेकडे महाराजांच्या रामाची पेटी हरवली. त्यांना माहिती होतं की महाराजांचं रामावर काय प्रेम आहे. आता महाराजांना पाणी मिळणार नाही. येऊन चौकशी केली. त्याची एक बैलगाडी निघाली. असे 2-4 गावाच्या बैलगाड्या करत 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 2 दिवस 3 दिवस सारखा प्रवास सुरू आहे. पाण्याचा थेंब कंठात असल्यामुळे वैशाखाचा महिना, बोलता येत नव्हतं. ओलं उपडलं लोक महाराजांच्या कंठाला गुंडाळत होते. आणि कोणी विचारलं महाराज राम कसे हरवले, कधी हरवले,
पेट्यावर गेले. महाराजांनी पेटीवर घेऊन द्यावं असं असं झालं तसं बोलताच येत नव्हतं. महाराज काय अवस्था झाली असेल विचार करा. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस आता 5वा दिवस. परिणाम काय झाला? घरामध्ये 80 वर्षाची म्हातारी आई आपलं लेकरू पाणी पिते म्हणल्यावरती खाईल का, पाणी पिईल का? तिनं नाही. महाराजांची पत्नी आमची जिजी म्हणत होतो आम्ही कृष्णा माय, त्यातली पाणी घेतलं नाही. दोन्ही भावजया सगळं घर उपवासी आहे. ही बातमी समजल्यावर सगळ्या साखर फेट्यामध्ये मारुतीच्या मंदिरात 10-20 लोक बसले, रामाच्या मंदिरात 10-20 लोक का जपाला बसले. कसंही करून राम मिळाले पाहिजे. राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा, ये माझ्या मंदिरा, राघोबा उदारा, ये माझ्या मंदिरा, जानकी श्यामरा राम राया, राम राया ये माझ्या मंदिरा, राघोबा उदारा, ये माझ्या मंदिरा, राघोबा उदारा, ये माझ्या मंदिरा. माझी चूक झाली